आम्ही पोलीस आयुक्त माननीय या पुण्याचे अमितेशजी कुमार यांच्याशी चर्चा केली. एक्साईजचे पण जे प्रमुख अधिकारी त्यांच्याशी चर्चा केली, स्वतंत्रपणे केली. ज्या घटना घडल्या त्या आता सगळ्यांसमोर आहे. राजरोसपणे दारूचे अड्डे अनधिकृतपणे चालत होते. पोलिसांच्या लक्षात हे होते, पोलिसांना याची माहिती होती. आमचे स्थानिक नगरसेवक तिथले, त्यांनी अशी माहिती वारंवार दिलेली होती. तरी तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनचे जे कोणी PI असतील यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्यांना सस्पेंड केलं. परंतु मला असं वाटतं सस्पेंड करून प्रश्न सुटणार नाही. या सगळ्या जे कोणी PI असेल त्यांना याच्यात सह आरोपी केलं पाहिजे, ही भूमिका आम्ही सगळ्यांनी ठेवलेली आहे. सस्पेंड करतील, इन्क्वायरी होईल, 6 महिन्यात पुन्हा इन्क्वायरी उठेल, सस्पेन्शन रद्द होईल. मला असं वाटतं यांना आरोपी केलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं असे कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा बसेल. दुसरी गोष्ट, एक्साईज पोलिसांविरुद्ध जनतेचा आक्रोश असतो, पब्लिक क्राय पोलिसांच्याच विरोधात असतो. मी म्हणत नाही की पोलिसांचा सहभाग आहेच, पण तेवढाच सहभाग एक्साईज डिपार्टमेंटचा आहे. एक्साईजला सगळ्या ठिकाणी काय चालू आहे खडानखडा अशा पद्धतीनं माहिती असते. आम्हाला जी माहिती मिळाली, एक्साईजचे लोकही त्या भागातील संबंधित अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. काही अधिकारी जाणून बुजून अशा पद्धतीनं हे धंदे चालावे याच्यासाठी प्रयत्न करतात. बाकीच्या जे अधिकृत चालवतात त्यांना त्रास देतात, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात खंडणी गोळा करतात आणि परिणामी अशा पद्धतीनं छोटे छोटे धंदे मोठ्या प्रमाणात चालतात. असं सुद्धा एक याच्यातून समोर आलेलं आहे. आणि म्हणून एक्साईज असो पोलीस असो, याच्यातले या भागातील जे अधिकारी आहे यांना याच्यात सह आरोपी केलं पाहिजे. कारण लोक किड्या मुंग्यासारखे मरत असताना मला असं वाटतं एक्साईज अधिकारी असो किंवा पोलीस अधिकारी यांना नुसतं सस्पेन्शन करून प्रश्न सुटणार नाही, यांना याच्यामध्ये सहआरोपी केले पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आम्ही ठेवलेली आहे. आज आम्ही माननीय पोलीस आयुक्त आणि एक्साईजच्या अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे. परंतु मला असं वाटतं उद्या परवा माननीय मुख्यमंत्र्यांना, चीफ सेक्रेटरींना, संबंधित मंत्र्यांना सुद्धा या संदर्भात आम्ही निश्चित भेट घेऊ.